मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दलची महत्त्वाची माहिती म्हणजे याबाबतचा GR आलेला आहे। यामध्ये कोण कोण पात्र आहे, अपात्र आहे आणि यामध्ये जे काही शेतकरी कर्जमाफी आहे ते कोणत्या वर्षापासून लागू होणार आहे आणि प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे का, तर या GR मध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये या GR मध्ये आपण पाहू शकता सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाकडून हा GR आलेला आहे। या कर्जमाफीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे। तर हा 2 जून 2026चा GR आलेला आहे। तर याबाबत आपण माहिती पाहणार आहोत। तर खालच्या बाजूला आल्यास आपल्याला शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे ते आपण सविस्तर माहिती पाहूया। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 2 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला, त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे। तर आता हे कर्जमुक्तीमध्ये कोण कोण लोक आहेत यामध्ये तारीख देण्यात आलेली आहे, म्हणजे कोणत्या तारखेपासूनचं तुमचं जे आहे कर्ज यामध्ये पकडण्यात येणार आहे ते सांगण्यात आलेलं आहे। आता या कर्जमुक्तीमध्ये काय देण्यात आलं ते आपल्याला पाहायचं आहे। चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही यामध्ये पाहू शकता कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1/4/2019 या पॅरामध्ये पाहायचं आहे तुम्हाला, यावाल्या ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्जाची दिनांक 30/9/25 अखेर थकीत असलेली दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली, म्हणजे तुमची 31 मार्चपर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे कर्जमुक्तीचा महत्त्वाची माहिती नंबर 1। तर 2 नंबरची काय माहिती दिलेली आहे ते सांगा आपण यामध्ये पाहूया। त्यामध्ये सांगण्यात आलं दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या दिनांक 31/3 म्हणजे 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्तीचा योजनेचा समावेश करण्यात येईल। या योजनेत उपरोक्त नमूद केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन व कर्जाचं जे काही 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ घेतलेला असेल अशा शेतकऱ्यांना दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली किंवा एक किंवा अनेक बँकाकडे सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना योजनेचा लाभ अंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। 50,000च्या वर असल्यास देण्यात येणार आहे का नाही, म्हणजे ज्यांची जे कर्जमुक्ती झाली होती कधी यामध्ये 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यामध्ये झाली होती, त्यांना फक्त 50,000 असेल तरच, त्याच्या वर असेल तर देण्यात येणार का नाही। एक वेळचा समझोता सुद्धा करण्यात येणार आहे। कोणता आहे तो पाहायचा आहे। 2026 अखेर जर 19 ते तुम्हाला 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व्याजासह 30/9/2025 रोजी जे काही तुमचे 31/3/2025 परतफेड न झालेली एकत्रित थकबाकी रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँके संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळा समझोता अंतर्गत 2 लाख रुपयाचा रकमेचा लाभ देण्यात येणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। आता आहे यामध्ये जे काही महत्त्वाचा म्हणजे पॉईंट म्हणजे ज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी ज्यामध्ये
तुमचं 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह एकूण रक्कम 50,000 जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांची थकीत रकमेपैकी 50,000वर संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा न केल्यास त्यांना 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एकवेळा समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल। तसेच त्यांच्या हिस्याचे 50,000 रकमेत बँकेत जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदतसुद्धा देण्यात येणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। तर महत्त्वाचं म्हणजे आता या प्रोत्साहनपर लाभ कोणाला मिळणार आहे, ज्यांची काही 2022-23, 23-24 व 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असलेली दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेचा लाभ देण्यात येईल। यामध्ये कोण अशा पात्र शेतकऱ्यांना सन 2025-26, 26-27 या आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल। 25-26 मध्ये घेतलेलं असेल तुम्हाला ते परत करायचं आहे। फक्त तुम्हाला ते वर्ष कोणतं आहे, 22-23 आहे, 23-24, 24-25 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात तुम्हाला उचल केलेलं आर्थिक वर्ष संपल्या पहिलं भरणे आवश्यक आहे। तर हे होते 50,000 रुपये। जे काही कमी असल्यास जर तुम्हाला परतफेड केलेले अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 रुपयाच्या कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 23-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाचे मुद्दल व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर आहे लाभ निकष कोणकोणते असणार आहे। या योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात आलेला आहे। त्यानंतर कमी कर्जमुक्तीचा लाभ दिला शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही। म्हणजे तुम्हाला जर कर्जमुक्ती झाली प्रप्रोत्साहनपर लाभ मिळणार नाही। सदर योजनेतील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक बँका यांच्यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल यांनाच लागू राहणार आहे। बाकीच्या बँकाकडून जे काही असेल म्हणजे प्रायव्हेट जे सावकाराकडून ते कर्जमुक्त होणार आहे का नाही। ह्या योजनेचं ॲग्रिस्टॅक यामध्ये ॲग्रिस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार आहे। यामध्ये कोणकोणते लाभार्थी म्हणजे शेतकरी पात्र नसणार यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहून घ्या। हा GR पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील, तो GR तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता। तर यामध्ये कोण पात्र असणार नाही आहे ते पण सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही या GR मध्ये पाहून घ्या। GR पाहिजे असेल टेलिग्राम जॉईन व्हा। तुमचे काही प्रश्न असतील अजून कर्जमाफीबद्दल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता। आजचा व्हिडिओ आपल्याला इथेच थांबवायचा आहे। धन्यवाद।